भारत पेट्रोलियम वर्सेस युवा पलटण मुंबई। बॅरिकेड्सला लावून आणि जे टावर आहेत लाईटचे त्यांना टच करू नका प्लीज। विद्युत प्रवाह तिथे वाहत आहे जेणेकरून आपला इजा होईल। बॅरिकेडच्या सुद्धा अंतर होऊन आपण सामने बघू शकता। आता इकडे आलो मी लय उशीर झालता मला त्याला म्हणलं मी आता का ते काहीच नाही म्हणलं मला। जे प्रेक्षक बाहेर थांबलेले आहेत बाहेर उभे आहेत त्यांना नम्र विनंती आहे आपण गॅलरी मध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्या। उत्कृष्ट समालोचक मधुकर सुतार यांची सुद्धा आपल्या स्पर्धेसाठी उपस्थिती दिली त्यांचं मी आयोजकांच्या वतीने सहर्षणीय हार्दिक स्वागत करतो। श्रीमान रिसोड येथून नरवाडे साहेब आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी बळीराजा चषक कबड्डी अखिल भारतीय कबड्डी च्या वतीने मी शब्द सुमनाने सहर्षणीय आपले हार्दिक स्वागत करतो। पटना पॅरिस मधून खेळणारा मिलन दह्याची एक जबरदस्त अशी सळा आहे आपल्या संघासाठी। त्यांचे रोमांचक गुणफलक 3 आणि 1 आपण पाहतोय गुणफलक। विदर्भ एक्सप्रेस आकाश तुमचा लाडका खेळाडू आकाश पिकल मुंडे। माजी खेळाडू पांडुरंगजी मगर सूरज खेडा भाऊंना मी विनंती करतो की त्यांनी आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। सेकंड सेमीफाइनल मैच टीएमसी ठाणे वर्सेस साई स्पोर्ट विदर्भ। फर्स्ट कॉल टीएमसी ठाणे वर्सेस साई स्पोर्ट विदर्भ। सेकंड सेमीफाइनल मैच फर्स्ट कॉल टीएमसी ठाणे वर्सेस साई स्पोर्ट विदर्भ। फर्स्ट कॉल। मैदान समिती सदस्याच्या व्यतिरिक्त मैदानामध्ये पण जाऊ नये हात जोडून नम्र विनंती आहे। आपल्यामुळे स्पर्धेला व्यत्यय येत आहे। संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यामागे अनेक लोकांचा सिंहाचा वाटा आहे। मी मनापासून धन्यवाद करू इच्छितो ज्यांनी आपली संपूर्ण गॅलरी उभारण्यामध्ये आम्हाला मदत केली। इरफान भाई आपका बहुत बहुत शुक्रिया, आपको अल्लाह बरकत रहे। इरफान जी
आपला खरंच मनापासून धन्यवाद। या स्पर्धेच्या वतीने, या बलिराजा चषकाच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, सन्माननीय आमदार अमितदादा जनक यांच्या वतीने इरफानभाई तुमचं खरंच मनापासून धन्यवाद। खरंच भाऊ इरफान भाऊ यांचं कौतुक करा तेवढं कमी आहे। सन्माननीय BPCL माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय दिलीप जाधव साहेब यांच्या स्पर्धेसाठी आगमन झालेले आहे। मी त्यांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायच्या सोबत राजू पाटील गीत साहेब, गणेशजी उंडाळ साहेब व आलेले सर्व बळी साहेब यांना मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। युवा पलटण त्यांना मी हात जोडून कृपया आपणास विनंती आहे, इकडे स्टेजच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की साईडला व्हा। आपल्यापासून स्पर्धेला विलंब होत आहे, एक तर गॅलरी मध्ये जा। आलेल्या सर्व मान्यवर पाहुणे मंडळीचे मी आयोजन समितीच्या वतीने आपल्या सहस्त्र स्वागतमदार आदरणीय अमितजी जनक साहेब यांचं काही मिनिटांमध्ये इथे आपल्या मैदानावर आगमन होणार आहे। खूप दुरून स्पर्धेचा लाभ घ्यायला प्रेक्षक इथं आलेले आहेत। आमखेडा येथील माजी सरपंच सन्माननीय मदन पाटील जोगदंड, पोलीस पाटील संतोषजी कांबळे साहेब, विजूभाऊ कांबळे, आदरणीय गजानजी पाचारणे हे सुद्धा अतिशय कबड्डी प्रेमी आहेत। कुशल कबड्डी आयोजन आपल्या विभागात करत असतात, त्यांचं सुद्धा मी आयोजन समितीच्या वतीने जय गजानन कबड्डी संघ देवळी यांच्या वतीने व तसेच बळीराजा चषक अखिल भारतीय कबड्डी यांच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो। बॅरिकेडच्या लागून जे स्पर्धक आहेत प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये जाऊन स्पर्धेचा आनंद घ्या। गॅलरीवर काही प्रेक्षक मागून चढत आहेत, उतरत आहेत, त्यांना विनंती आहे आपण एक तर चढू सुद्धा नका मागून आणि उतरू सुद्धा नका। पॉइंट टू युवा पलटण काका मागे बसा लागले काका जगदंबा क्रीडा मंडळ यांचे ओम गोटे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। आदरणीय श्यामजी वानखडे साहेब, वानखडे सर आणि मनोजजी राठोड सर यांचं आपल्या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे। मी त्यांना नम्र विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। श्यामजी वानखडे सर आणि मनोज राठोड सर आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर अतिशय विदर्भात नावलौकिक करणारे मुलीच्या संघाचे नेतृत्व करणारे आदरणीय श्याम वानखडे सर आणि मनोज राठोड सर या दोन्ही सरांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे। कृपया आपल्यास वारंवार विनंती करण्यात येत आहे। मी पोलीस बांधवांना विनंती करेल की बॅरिकेडच्या साईडला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना आपण हटवण्यास
कृपया आपण हटवले तर चालते प्लीज. पाठीमागील मंडळांना पक्ष काय थंड पडले. टू डायरेक्ट तिसरं अंतिम धोनी पडली 10 गुण आणि भारत पेट्रोलियम 11 गुण. 1 गुण झाले. क्या बात आहे. येताच टॅगल आपल्या संघासाठी. आदरणीय श्याम वानखडे सर, मनोज राठोड सर यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब मुली अथवा मुलं ज्या विद्यार्थ्यांना सर्वस्वी मार्गदर्शन निःशुल्क देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय नाजूजी भोंडे साहेब यांनी सुद्धा ग्रामीण भागातच चांगल्या मॅचेस गाजवले ते असे भोंडे सर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. वारंवार तक्रार येत आहेत. गॅलरीवर पाठीमागून प्रेक्षक चढत आहेत. त्यांना विनंती आहे की गॅलरीवर पाठीमागून कृपया कोणी चढू नये. प्रेक्षक पाठीमागून चढले की त्या ढकलून नको रे आपलेच आहेत. त्यांना सांगा नका चढू. पडले की दात तुटतील. चला एकदा उद्या टाळा यार. काय चाललंय तुमचं. एवढं थंड का पडली पब्लिक. एकदम मस्त आपला विदर्भ एक्सप्रेस रेड मारत आहे. जेवले नाही वाटतं आज दुपारी. रामनवमीचा उपवास आहे वाटतं तुमचं. हा का. से 1 point ये बोलता है. बळीराजा चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून होत आहे असे आपल्या मालेगाव रिसोड विधानसभा क्षेत्राचे अपराजित लोकप्रिय आमदार माननीय अमितजी झनक साहेब यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करेल की भाऊचा टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. आदरणीय अमितजी झनक साहेब सोबत सर्व बांधवांना विनंती करेल की भाऊचा साहेबाचा हात टाळ्या वाजवून कडकडात साहेबांचं स्वागत करायचं. या संपूर्ण विभागाला लागलेला एक आशीर्वाद आम्हाला भेटलेले आमचे बंधू, आमचे मित्र, आमचे भाऊ, आम्हाला सर्वांचे लाडके आमदार, लोकप्रिय आमदार सन्माननीय अमितदादा झनक यांचा नुकताच या क्रीडा नगरीत आजच्या या अंतिम दिवशी आगमन झालेलं आहे. साहेब अनेक प्रो कबड्डी स्टार आहेत पण तुम्ही आमचे या विभागाचे सुपरस्टार आहात. मित्रांनो आमच्या या सुपरस्टार आमदारासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वा 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 वा. साहेब आपल्या मनापासून धन्यवाद, आपल्या मनापासून स्वागत आहे. ही स्पर्धा तुमचीच आहे. तुमच्या स्पर्धेमध्ये तुमचाच मनापासून स्वागत. आज आपण या ठिकाणी पाहत आहोत क्रीडांगण क्रमांक 2 वरती भारत पेट्रोलियम विरुद्ध युवा पलटण हा सामना. अपराजित आमदार अमितजी झनक साहेब, लोकप्रिय आमदार अमितजी झनक साहेब यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. एक नव्हे दोन नव्हे तर सतत 4 टर्म आमदार राहिलेले आपले युवा आमदार माननीय आमदार अमितजी झनक साहेब. पुढच्या घ्या आणखी बळीराजा चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2025 ज्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा होत आहे असे मालेगाव रिसोड विधान
शूटिंग वाले बांधव खाली बसून घ्या शूटिंग. वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव सन्माननीय डॉक्टर भागवतजी माले साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने सहर्षने हार्दिक स्वागत करतो. उत्कृष्ट कुस्तीपटू दत्ताभाऊ मांजरकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्यांना त्यांचे आयोजकांच्या वतीने शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. सेकंड गॉल टीएमसी ठाणे वर्सेस साई स्पोर्ट्स विदर्भ. सेकंड गॉल टीएमसी ठाणे वर्सेस साई स्पोर्ट्स विदर्भ. सेकंड गॉल टीएमसी ठाणे वर्सेस साई स्पोर्ट्स विदर्भ. सेकंड गॉल. जे क्रीडा रसिक मैदानाच्या समोरच्या बाजूला उभे आहेत, आपल्याला विनंती आहे की सामना क्रमांक 1 वर होणार आहे. दुसरा उपांत्य फेरी सामना, दुसरा सेमीफायनल सामना 1 वर होणार आहे. जागा आहे, बसून घ्या. इथे बॅरिकेड वरती कोणी उभं नका. मित्रांनो प्लीज दादा मामा बसून घ्या ना. दुसऱ्या प्लीज आपल्या सर्वांना विनंती आहे, बसून घ्या. दुसरा सेमीफायनल या मैदानात. हॅलो, बॅरिकेडला लागून जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण मध्ये जाऊन बसण्याची कृपा करावी. वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य सुनील भाऊ पट्टे बहादूर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने सहर्षने हार्दिक स्वागत करतो. बळीराजा चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2025 शेवटचा दिवस आहे आज. वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने होत असलेल्या ह्या स्पर्धा, ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा होत आहेत असे लोकप्रिय आमदार सन्माननीय मालेगाव रिसोड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार अमितजी जनक साहेब, आमचे मार्गदर्शक अखिल भारतीय कबड्डी महासंघाचे सेक्रेटरी सन्माननीय आदरणीय जितेंद्र भाऊ ठाकूर साहेब, सतीशजी डफळे सर, पद्माकरजी देशमुख सर, आदरणीय विदर्भ कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सन्माननीय रामभाऊजी नवघरे तथा जिल्हाध्यक्ष राजूभाऊजी आडाव, विनायकजी माळी साहेब, डॉक्टर भागवतजी माहले साहेब, समस्त पदाधिकारी. कोड नंबर 1 टीएमसी ठाणे साई स्पोर्ट विदर्भ. दोन्ही संघ त्वरित मैदान क्रमांक 1 वर उपस्थित व्हा. अधिकारी वर्ग मैदानावर पोहोचत आहे. दोन्ही संघ त्वरित मैदानावर या. मालेगाव नगरात माजी नगराध्यक्ष सन्माननीय अरुणजी बळी साहेब यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ दिला. त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करीत आहे. नुकतंच या ठिकाणी डॉक्टर भागवत महाले सचिव वाशिम जिल्हा यांचंही आगमन झाले. डॉक्टर साहेब भागवत साहेब, आपल्या मनापासून स्वागत आहे या ठिकाणी. या स्पर्धेच्या वतीने बलिराम चषकाच्या वतीने सन्माननीय आमदार अमितदादा जनक यांच्या वतीने सचिव वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन सन्माननीय डॉक्टर भागवत महाले, आपल्या मनापासून स्वागत आहे साहेब. चला, तिसरा व अंतिम पुकार दिलेला आहे. या दोन्ही संघ टीएमसी लवकर या.
मालेगाव पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय विष्णुभाऊजी जाधव साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थिती दिल्याबद्दल मी त्यांचं सुद्धा सहर्षाने हार्दिक स्वागत करतो. आत्मारामजी नवगरे साहेब आमचे मार्गदर्शक यांना मी विनंती करेल की त्यांनी साहेब व्यासपीठावर येऊन बसण्याची कृपा करावी. आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल साहेबांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करीत आहे. काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते वसंतरावजी काळे दुधाळा यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करीत आहे. सोबत विठ्ठल भाऊजी नवगरे साहेब, आदरणीय मधुसूदनजी वानखडे साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपले सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. बळीराजा आगडी चषक 2025 या स्पर्धेकरिता आपली उपस्थिती दिल्याबद्दल काँग्रेस घाटा यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करीत आहे. सलग ठाणे महानगरपालिका यांची उपस्थिती या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर लाभलेली आहे. आपल्या संघ खेळणारा विनंती संघ श्रीकांत जाधव आपण माईकशी संपर्क करूया. हॅलो श्रीकांत जाधव मैनापुरी कबड्डी संघ आदळंबा येथील माजी खेळाडू सन्माननीय शेख बबूभाई वैभवजी उगले, देवानंदजी मनवर या आलेल्या सर्व खेळाडूंचे मी सहर्षाने हार्दिक स्वागत करतो. आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल अतिशय बळीराजा चषक कबड्डी स्पर्धा अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या वतीने जय गजानन कबड्डी संघ तिवळी यांच्या वतीने मी आपलं मनापासून आभार आणि हार्दिक स्वागत करतो. ग्राउंड नंबर 1 पे जो मुकाबला चल रहा है काफी लाजवाब और बेहतरीन मुकाबला है, क्योंकि ये दोनों टीमें यहाँ बेहतरीन अपना परफॉर्मेंस दिखाती हुई केएमसी ठाणे हा संघ मैदानात उपस्थित झालेला आहे. साई स्पोर्ट विदर्भ चला आपण मैदानावर त्वरित या. साई स्पोर्ट विदर्भ आपण मैदान क्रमांक 1 वर त्वरित उपस्थित व्हायचं आहे. वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्नित कबड्डीचा महासंग्राम. आमचे मामा मालेगाव पंचायत समिती सभापती सन्माननीय काळे मामा यांचं सुद्धा मी बळीराजा चषक कबड्डी स्पर्धेच्या वतीने सहर्षाने हार्दिक स्वागत करतो. ग्राउंड नंबर 2 चा जो सामना आहे थर्ड रेड ही लढत आणि दोन्ही संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये खेळत आहे. तेवढं या ठिकाणी कौतुक बघूया पंचाचा निर्णय. राजू पटेल बद्दल मी आपले सहर्षाने हार्दिक स्वागत करतो. खूपच प्रबळ लढत ही आणि करावं तेवढं कौतुक प्रेक्षकांचं या ठिकाणी. सामन्याचा या कबड्डी महासंग्रामाचा शेवटचा दिवस बळीराजा चषक माननीय श्री अमित दादा जनक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या बळीराजा चषकचे दावेदार
4 point. खूपच तुल्यबळ लढत या सामन्याची. 4 point. 4 4 point. point. भारत पेट्रोलियम. यो फलटण एंड बीपीसीएल मुंबई, इन दोनों टीमों के बीच चलती हुई एक बेहतरीन मुकाबले एक टक्कर. मोहसिन भाऊ शेख शिरपूर यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल मी बळीराजा चषक कबड्डी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो. आदरणीय सतीश गाडेसाहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल मी आपले हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. टाइम आउट. या संघाचे 24 पॉइंट्स. मैदान क्रमांक 1 वर स्पर्धा चालू होत आहे. जे प्रेक्षक अनावश्यक मैदानाच्या आहेत त्यांना मी आजवरून नम्र विनंती करतो, स्पर्धेला सामन्याला व्यत्यय आणू नका. आयोजकांना विनंती आहे, बोनस. युवा पलटण. मैदानावर अनावश्यक जे लोक बरेच उभे आहे मैदान क्रमांक 1 च्या अवतीभोवती, कृपया त्यांना स्टेजवर घ्या किंवा मग मैदानाच्या बाहेर बोलवा. खेळाडू आणि पंच असे कोणी तिथे असणार नाही याची सांगितलेले मित्रांनो की आज सामना जेव्हा पण तुम्ही मैदान खाली करणार नाही तेव्हा पण चालू होणार नाही. ज्यांची या मैदानात आवश्यकता नाही त्यांना विनंती, आपण कृपया करून मैदान खाली करा. आणि बोनीस टीम तुम्ही लाईनअप व्हा, प्लीज लाईनअप व्हा. प्लीज लाईनअप. शिवाजी ऑपरेशन प्लीज लाईनअप. शिवाजी खंडूजी काळे साहेब साहेब विदर्भ प्लीज लाईनअप. यांचं संपल्यानंतर बोनस प्लस 1 point. युवा पलटण. 1 point. शेषराव खंडूजी जाधव उधाळा यांनी सुद्धा आपला वेळ प्लस 2. दिला. 3 point. भारत पेट्रोलियम. तिवळी येथील भारत दशरथजी पेट्रोलियम जाधव सदन 30. कास्तकार यांचं सुद्धा युवा मी पलटण 32. जय गजानन कबड्डी संघ तिवळी व बळीराजा चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2025 यांच्या वतीने सहर्षने हार्दिक स्वागत करतो. ओम भाऊ सोमटकर युवा नेते यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल मी जय गजानन कबड्डी संघ तिवळे यांच्या वतीने आपले सहर्षने हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षकांची या मैदानात गरज नाही आपल्याला विनंती, आपण मैदान खाली करा. जर पोलीस कर्मचारी पण येऊन आपल्याला तर अपमान मानून घेऊ नका. ज्यांची मैदानात गरज नाही, आज अंतिम सामना होणार आहे. या ठिकाणी आपण तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार सन्मान्य अमितदादा जनक सुद्धा या ठिकाणी आज सामना पाहण्याकरिता बसलेले आहेत. कोणी त्यांच्या आवरीबवरी आणि त्यांच्या प्रो कबड्डीचे जे प्लेयर आहेत या खेळाडूंच्या बाजूला कोणी उभं राहू नये. आजचा दुसरा सेमीफायनलचा सामना क्रीडन क्रमांक 2 वर होत आहे. क्रीडन क्रमांक युवा पलटण विरुद्ध भारत पेट्रोलियम 30 आणि 34 असा गुणफलक. टू पॉइंट भारत पेट्रोलियम. चला पुणे दीक्षा तुमचा विदर्भ एक्सप्रेस क्रमांक 2 वर आणि आपला जावेद पठाण हा संघ परत एकदा तुमचा लाडका वाशिम जिल्ह्याचा लाडका खेळाडू जावेद पठाण आपल्या संघाबरोबर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आपला सामना खेळत आहे. 1 point भारत पेट्रोलियम.
प्रेक्षकांना नम्र विनंती आहे जे लाईव्ह आहे त्याला खोटा करून आपण आउट 1 पॉइंट त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहत आहे सोबतच Time out. बॅरिकेडला त्यांना मी नम्र विनंती करेल की आपल्या भारत पेट्रोलियम आपल्या जे स्पर्धा चालू आहे त्यांचे मार्गदर्शक मागे बसलेले आहेत मी आपणास विनंती करेल की आपण एक तर गॅलरीमध्ये जाऊन बसावे. हॅलो, ग्राउंड नंबर 2 वरचा जो सामना आहे खूप आणि जबरदस्त सामना जो की मुंबई आणि युवा पलटण या दोन संघामध्ये ही लढत चालू आहे. प्रेशर रेड करण्याचा प्रयत्न करून संघात वापस 16 नंबरचा टप आणि रफ असा खेळाडू हाईट है तो फाइट भी है आणि पॉइंट मध्ये जर बघितला आकडा तर 34 आणि 35 अशी गुणलेखा या सामन्याची परिस्थिती अगदी काटेकोरपणे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि संघात सुरक्षित रेड आपली वापस थर्ड रेड यू ऑर डाय 7 नंबर चुस्त तंदुरुस्त खेळाडू आणि ते प्रेशर आणि टैकल 2 पॉइंट सुपर टैकल सक्सेस. क्या बात है बॉस, दम है बंदों में. खरंच अगर शिकार करना है तो बड़ा शिकार करो. एक मोठा शिकार नुकताच एक सुपर टॅकल आकाश पिकल मुंडेची आणि परत एकदा एक डोअर डायरेक्ट आणि बोनस टाकण्याचा प्रयत्न. वाह, व्हाट अ मॅच. 34-37 स्कोर कार्ड. या ठिकाणी 1 पॉइंट बीपीसीएल. एक मजबूत डिफेन्स या ठिकाणी मुंबई संघाने दाखवलेला आहे. परत सुपर टॅकल ऑन आहे. अतिशबाजीची लढत. लास्ट 5 मिनट्स. मैंने पहले ही कहा ये कबड्डी नहीं, ये कबड्डी का महासंग्राम है. युवा पलटण 39 बीपीसीएल. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी शेवटचे 5 मिनिटं दिले गेलेले या पहिल्या उपांत्य फेरीच्या शेवटचे 5 मिनिटं 35 आणि 39 गुणफलक. लास्ट 5 मिनिट्स ऑफ द मॅच. या मॅच हा सामना जो जिंकणार तो पोहोचणार टेट फायनलला. बलिराजा चषकच्या फायनल मध्ये कोण प्रवेश करणार आता 5 मिनिटात करणार आहे. सर ने कहा है कि केवल 5 मिनट इस मुकाबले के बचे हैं. 5 मिनट में यह मुकाबला रफा दफा हो जाएगा. बहुत बड़ा प्रेशर मुकाबला बीपीसीएल. बहुत बड़ा प्रेशर मुकाबला चलता हुआ है युवा पलटन और मुंबई के बीच. मुंबई टीम के पॉइंट बने हैं 36. लास्ट 4 मिनट का मुकाबला बचा है. केवल लास्ट 4 मिनट का मुकाबला बचा है. इस मुकाबले को राणा मुकाबला है और यहाँ जीतना है इतना इंपॉर्टेंट है क्योंकि यहाँ फाइनल में जाना है तो फिर जीतना इंपॉर्टेंट ही होगा. बहुत ही लाजवाब मैच. टाइम आउट युवा पलटण. थर्ड रेड यू और डाई.
युवा पलटन को मिली है थर्ड रेड। 15 नंबर के बेहतरीन एक करंट एनर्जी रेडर यहाँ रेड करते हुए, काफी प्रेशर रेड करते हुए मानना पड़ेगा 15 नंबर को, जो कि युवा पलटन की एक करते 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 की बरोबरी करते हुए ये दोनों टीमें ठीक है। यहाँ एक झटका युवा पलटन को 4 पॉइंट BPCL. आणि ती संकल्पना पूर्णपणे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंजरी झाली. मानावं आणि करावं तेवढं कौतुक संदीप भाऊ लहाणे यांचं. बळीराजा चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून होता असे लोकप्रिय आमदार सन्माननीय अमितजी जनक साहेब, ज्यांच्या मान्यतेने स्पर्धा होत आहेत असे वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन समस्त युवा पलटन के 7 नंबर के खिलाड़ी रेडिंग मैच पे 7 का डिफेंस है, बोनस ऑन है आपके लिए. बहुत ही लाजवाब मैच. डाव्या साईडला जे प्रेक्षक आहेत उभे त्यांना बहुत ही लाजवाब मैच. एक तर आपण बाहेर जाऊन उभे गॅलरीमध्ये बहुत ही लाजवाब, बहुत ही लाजवाब. लास्ट 2 मिनिट्स. कृपया आपल्यास विनंती स्कोर आहे लास्ट 2 युवा मिनट पलटन केवल 39, 2 मिनट का मुकाबला बचा है. युवा भारत पलटन पेट्रोलियम और मुंबई के लिए एक खास सूचना, केवल 2 मिनट बाकी है. 2 मिनट के बाद ये मुकाबला खत्म हो जाएगा और पॉइंट तो मानने पड़ेंगे, जो कि बोर्ड पे पॉइंट है 39 युवा पलटन और 41 पॉइंट पे है मुंबई. बब्बा रे बब्बा. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर श्यामजी काकणे साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. टाइम कमी आहे आणि कमी टाइमामध्ये फास्ट खेळायचं आहे आता. पकडे गए इस बार. बेहतरीन विनंती करेल विकासजी चोपडे साहेब. ग्रीन कार्ड विशंग निवड. हजारो युवा धडकन निष्काम कर्मयोगी ज्यांनी दरवर्षी अटल बिहारी वाजपेयी शाळेचे 22 मुले यावर्षी नवोदयासाठी पात्र केले असे आदरणीय विनोद जनक सर करतो. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. शेवटचा मिनिट आहे आणि चांगल्या जमिनीमध्ये कोणी चांगलं पीक घेईल, परंतु खडकाळ जमिनीमध्ये पीक उगवणारे आदरणीय संतोषजी जुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. माझे मित्र कबड्डी कॉमेंटेटर्स ऑफ फर्नांडिस 2 दिवसापासून या ठिकाणी सूत्रसंचालन करत आहेत. कबड्डी कॉमेंटेटर्स म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि फर्नांडिस सरांचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी. आणि 16 नंबरचा युवा पलटनचा आणि हे त्यांच्या प्रयत्नामध्ये करूया मारुती स्थिती मित्रांनो. या सामन्यामध्ये हा रेड म्हणजे सर्वात महत्त्वाची रेड. वा 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 वा. जाधव दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल की आपण मॅच ओव्हर. फायनल मध्ये BPCL पोहोचले. भारत पेट्रोलियम संघ युवा पलटन पराभूत करून